आपल्या धर्मज्ञान गंगा या चॅनलला सबस्क्राईब करा। जय श्रीराम, हरे कृष्ण। आज आपण पवित्र ग्रंथ, भारतातले आपले सनातन संस्कृतीचे पवित्र ग्रंथ श्रीमद भगवद्गीता हे अध्ययन करायचे चालू आहेत। तर तुम्हाला कोणाला माहिती पाहिजे असेल आणि आपण कसे जगावे ह्या गोष्टीचं निवारण म्हणजे आपल्या घरी नाहीतर आपल्या मित्रांमध्ये आपण ह्या दुनियेत वावरताना जे कोणतं आपल्याला समस्या येईल त्या समस्याचं निवारण म्हणजे श्रीमद भगवद्गीता। आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगू शकतो। श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला होता की कुरुक्षेत्रात धर्मयुद्ध करताना आपलं कर्म करावं आणि फळ घ्यायची चिंता करू नये। कर्मण्येवाधिकारस्ते मा क्लेश कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोष्ठ कर्म। उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, एखादं काम करताना आपण कोणत्याही गोष्टीचा इच्छा ठेवतो। इच्छा ठेवल्यानंतर ते काय होतं, आपलं लालच वाढत जातं। लालच वाढल्यानंतर आपलं विचार बदली होत जातं। त्यामुळं भगवंताने असं सांगितलेलं आहे की तुम्ही कर्म करा, फळाची इच्छा मत करा। आता हे का वाचावं त्याचं तुम्हाला कारण सांगतो। एक स्टोरी आहे, आपण कोणत्याही स्टॉलमध्ये कोणत्याही दुकानात गेल्यानंतर चेस खेळायचं बोर्ड घेतो, खेळणं चेस खेळायचं बोर्ड, त्यात एक छोटंसं पुस्तक येतं। त्यात लिहिलेलं असतं की या चेसच्या बोर्डला आपण कसं ऑपरेट करावं, कसं ते आपण खेळावं, कसं नाही, ते सर्व लिहिलेलं असतं। आता ते चेसचं बोर्ड खेळताना आपल्याला ते जर मॅन्युअल भेटत असेल म्हणजे पुस्तक, तर तसंच आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात भगवद्गीता हे कसं जगावं, लहानपणापासून असू मोठंपण असू दे नाहीतर वयस्कर असू दे, प्रत्येकाला हे मार्गदर्शन देणारं पुस्तक आहे। आपल्या पवित्र ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की आपण कसे जगावे, कोणतं आहार करावे, कोणासंग कसं वागावे, भगवंताची व्याख्या काय आहे, भगवंताचं किती रूप आहे, भगवंत कुठे कुठे चर अचर नक्षत्र सर्वत्र भगवंत आहे। भगवंत आपल्याला अर्जुनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना श्रीकृष्णाने उपदेश दिलेला आहे की जगावे कसे, धर्मासाठी कसे जगावे, आपण इतरांसाठी कसे जगावे, प्रत्येकाला आपण भगवंताच्या अंश म्हणून बघावे, असं प्रत्येक अडचणीचं ह्यात उत्तर आहे। त्यामुळे भगवद्गीता प्रत्येकाने वाचले पाहिजे, प्रत्येकाला अध्ययन केलं पाहिजे। ज्यांना कुणाला वाचायला येत नाही त्या लोकांनी मोबाईल आहे, आताच्या युगात मोबाईल आहे, मोबाईलमध्ये पण तुम्ही बघू शकता। फक्त तुम्ही गीता सार म्हणून टाका युट्यूबला, तर तुम्हाला व्हिडिओ भरपूर येऊन जाईल आणि भगवंत कसं म्हणाल त्या पद्धतीने आपल्याला जगायचे। जर तुम्ही यातल्या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करत राहिला जाल आणि जो कोणी तुमच्यापाशी येईल प्रश्न घेऊन त्यांना तुम्ही उत्तर देऊ शकता आणि त्यांना त्यांच्या समस्याचं निवारण करू शकता। हरे कृष्णा, जय श्रीराम। एक छोटीशी विनंती, आपण भगवद्गीतेचं 700 श्लोक आणि 18 अध्याय हे पूर्ण युट्यूबला टाकणार आहे। तर तुम्ही आपल्या युट्यूबचं चॅनल, आपलं धर्मज्ञान गंगा युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ। धन्यवाद, जय श्रीराम।